नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवा ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेरू रोपांना जर्मिनेटरची पहिली आळवणी ही कधी द्यायची, कशी द्यायची आणि त्याची मात्रा किती वापरायची किंवा त्याचा डोस जो आहे तो किती द्यायचा, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून याच्या पुढं जे व्हिडिओ येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर मित्रांनो, जर्मिनेटर म्हणजे काय बघा, तर जर्मिनेटरची जी ही बॉटल आहे 1 लिटरची, तर जर्मिनेटर हे कसं काम करतं, तर जे आपण रोपं लावलेली आहेत त्या रोपांच्या मुळांची जी वाढ असते किंवा जे मुळं असतात त्याला काही जर रोग वगैरे जर होत असेल, मुळांना कमजोर मुळं असतील, तर त्याला सुदृढ करण्याचं काम हे जर्मिनेटरचं आळवणी आपल्याला म्हणजे काम करते. आता मित्रांनो, रोपं लागवडीच्या नंतर पहिले जी काही 10 ते 15 दिवस असतात ते खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे योग्य वेळी योग्य ते आळवण्या करून ते झाड जपायला हवं. कारण या काळात जर आपण मुळांची नीट काळजी घेतली किंवा रोपांची जर नीट काळजी घेतली, तर झाड पुढं चालून स्ट्राँग बनेल. आणि किंवा बघा की झाडांच्या जर मुळा जर स्ट्राँग असतील मित्रांनो, तरच नंतर आपलं झाड कायम स्ट्राँग असणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न पण जास्त मिळणार आहे. त्यासाठीच मित्रांनो, या लागवडीनंतर आपल्याला लवकरात लवकर म्हणजे जी काही मुळांची किंवा रोपांची काळजी असते ती आपल्याला घ्यायला हवी मित्रांनो. तर आता बघा, पेरूच्या या लागवडीच्या नंतर म्हणजे रोपांची लागवड केल्याच्या नंतर जवळपास 4 ते 8 दिवसाच्या मध्ये आपल्याला ही आळवणी करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता ही आळवणी करते वेळेस जी जर्मिनेटरची मात्रा आपल्याला वापरायची आहे, तर ते प्रत्येक लिटर मागे आपल्याला 2 ते 4 mlच्या आसपास हे औषध आपलं जायला पाहिजे रोपांच्या मुळांपर्यंत. तर त्यासाठी बघा, म्हणजे एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर 10 लिटर पाण्यासाठी आपल्याला 20 ते 40 ml वापरायचा आहे. मग त्यासाठी आपण काय केलं आहे, हा जो आपला सिंटॅक्स आहे तो 300 लिटरचा सिंटॅक्स आहे. तर याच्यामध्ये आपण जवळपास 250 लिटरच्या पुढं म्हणजे 260 280 अशा पद्धतीनं आपण पाणी भरून घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे जर्मिनेटरचा एक डब्बाच आपण मिक्स करून ती आळवणी आपण प्रत्येक रोपाच्या बुडाला सोडून देतो आहे. तर याच्यामध्ये बघा, ही आळवणी सोडण्यासाठी आता आपण कालच एक सिंटॅक्स आपण इकडचा जो ह्या वॉलच्या अलीकडचा जो भाग आहे, इकडच्या साईडला आपले जवळपास 550 ते 600 रोपं आहेत. हे रोपं आपण काल आळवणी करून घेतलेले आहे. तर हे डॉक्टर बावस्करचं जे जर्मिनेटर आहे, तर हे आपण काल एक टाकी औषध बनवून काल आपण इकडच्या भागातल्या रोपांना आळवणी घातलेली आहे. तर आता याच्यामध्ये बघा, आपण या फवाऱ्यामध्ये हे औषध बनवलेलं भरतो. भरल्याच्या नंतर हा जो माप आहे तो माप आपण या ठिकाणी वायसर बसवून या फवाऱ्याच्या गनलाच आपण फिट केलेला आहे. तर या रबरच्या खालच्या साईडला ज्यावेळेस पाणी भरतं, तर त्यावेळेस जवळपास बघा की हे 350 ते 380 mlच्या आसपास त्याच्यामध्ये भरलं जातं. तर ते प्रत्येक झाडाच्या जवळ जाऊन आपण तो डबा भरला की झाडाच्या बुडाला ओतून द्यायचं. अशा पद्धतीनं आपण ही आळवणी केलेली आहे. आता हे सिंटॅक्स पण आता आपण भरलेला आहे. आणखीन 1 लिटरचा डब्बा आहे आपल्याजवळ, हा वाला. तर हा डब्बा पण आपण याच्यामध्ये मिक्स करून या वॉलच्या पलीकडच्या साईडला, तिकडच्या साईडला थोडेसे झाडं जास्त आहेत, 700 ते 750 झाडं असतील बहुतेक मला वाटतं. तर तेवढ्या झाडांना पण आपल्याला आळवणी करून घ्यायचं आहे. आता ही आळवणी का करावी किंवा आळवणी केल्याचे फायदे काय आहेत, तर रोपांच्या ज्या मुळा असतात, आता आपण नवीन नवीन रोपं लावलेली आहेत, तर या मुळा ज्या आहेत रोपांच्या, त्या लवकरात लवकर जमिनीमध्ये पसरल्या पाहिजेत. आणि म्हणजे रोपांची वाढ जी असते, जे आपण रोपांचा टुमदारपणा म्हणतो, तर ते टुमदारपणामध्ये रोप वाढलं पाहिजे आपलं. लवकरात लवकर रोपांची वाढ चालू झाली पाहिजे. यासाठी आपल्याला ही आळवणी करायची किंवा या आळवणीचा आपल्याला असा फायदा होणार आहे की
रोपांच्या मुळा ज्या आहेत त्या लवकरात लवकर वाढणार आहेत, पसरणार आहेत. आणि मुळांवरती हे औषध सोडल्यामुळे काय होणार आहे, जे अन्नद्रव्य किंवा जे काही उपयुक्त घटक आहेत जमिनीतले ते रोपांकडं म्हणजे हे जर्मिनेटर आपल्याला मिळवून देणार आहे. त्यामुळं आपले झाडं जे आहेत ते योग्य पद्धतीनं वाढणार आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे फुटवासुद्धा झाडांना चालू होणार आहे. त्यासाठी आपण हे जर्मिनेटरचं आळवणी करतो आहे मित्रांनो. आता आळवणी करते वेळेस जे आपण पाणी यूज करणार आहोत तर ते पाणी शुद्ध असायला पाहिजे मित्रांनो. क्षारयुक्त पाणी नको आहे. जेणेकरून काय होईल, जर क्षारयुक्त पाणी असेल की एक्झाम्पल बोरचं वगैरे जर पाणी असेल तर विशेष करून ते पाणी आपण टाळायला पाहिजे मित्रांनो. विहिरीचं असेल तर ठीक आहे. आता याला पण आपल्या फिल्टर होऊनच पाणी येतं, आपण इथूनच भरलेलं आहे आणि ड्रीपमधून पण फिल्टर होऊनच जातं. तर मित्रांनो, हे औषध बनवलेलं आपण डायरेक्ट इथं फिल्टरला जोडून ड्रीपमधून सुद्धा देऊ शकतो या झाडांना. पण आपण ड्रीपमधून का देत नाही, जे की हे 2 झाडांच्या मध्ये म्हणजे आपलं ड्रीप जे आहे ते इनलाईन ड्रीप आहे. 2 झाडांच्या मध्ये जे आपलं पाणी पडतंय तर त्या ठिकाणी जे आपलं औषध जाणार आहे ते वेस्टेज जाणार आहे आपलं औषध पूर्ण. त्याच्यासाठी आपण काय करतोय, माप बनवून घेतलेले आहेत 2. तर त्या मापांनी प्रत्येक रोपाच्या बुडाला जाऊनच आपण ही आळवणी घालतोय मित्रांनो. आता आळवणी घालते वेळेससुद्धा जे की आता बघा या ठिकाणचं जे हे झाडाचं खोड आहे तर या खोडावरती आपल्याला आळवणी म्हणजे ते औषध टाकायचं नाही. याच्या ज्या साईडच्या बाजूने याच्या म्हणजे गोल साईडने आपल्याला ते औषध टाकायचं, जेणेकरून त्याच्या मुळांनाच फक्त त्या औषधाचा इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही आपली आळवणी चालू आहे. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून नक्कीच कळवायला विसरू नका. आणि जर तुमचे काही आणखीन या पेरूबागेविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. माझ्याकडनं जेवढं म्हणजे मला माहिती आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरात लवकर जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.